हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर आज आहे भावाचा उपवास, त्यासाठी मी संध्याकाळी शाबू भिजवत आहे कारण मला शाबूचे वडे करायचे आहेत. तर मी इथं 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. बाकीच्यासाठी वरण कुकर लावलेला आहे आणि इथं शाबूचे वडे करण्यासाठी शाबू घेतला आहे, त्याच्यात बटाटे टाकले आहेत. इथं हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून हे चांगलं मळून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छानपणे मळून घेतलं आहे. तर माझा जो स्वयंपाक झालेला आहे, वरण झालेलं आहे, भात झालेला आहे. तर शाबूच्या वड्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे इकडे. तर इथं मी शाबूचे वडे असे करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता असे छानपैकी करून घेत आहे कारण की ते फुटत नाही आहे छान केले तर इथे शाबूचे वडे तळायला टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर शाबूचे वडे तळताना दोन्ही पण असे कमी गॅसवर गोल्डन ब्राऊन नुसतं तळून घेऊ शकता. आणि हां, माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. तर तयार आहे आपले शाबूचे वडे. तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक तयार आहे, वरण तयार आहे, भात तयार आहे. इथं मी दूधखीर केलेली आहे, दूधखिरीचा व्हिडिओ बनवायचा लक्षात नाही. शाबूचे वडे तयार आहेत, चपात्या तयार आहेत. तर इथं मी पूजेसाठी पण छानपैकी तयार झालेली आहे. ही साडी माझ्यावर कशी दिसते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आहे माझी पूजेचा ताट आणि मी पूजेपाशी पोहोचलेले आहे. आणि इतकी गर्दी नव्हती, मला थोडा उशीर झालेला होता म्हणून. तर आमच्या इकडे अशी पूजा करते. तर आधी 5 काड्या घेते, तर ते छान असे मातीत राहते. तर पुन्हा 5 दगडं घेते, तर त्याला छान हळदी कुंकू लावते. तर पुन्हा ते ठेवते. तर आणि ते वस्त्रमाळ, फुलं आणि ते मी पीठ टाकलं आहे गव्हाचं. आमच्याकडे गव्हाच्या पिठाची रांगोळी असते आणि ते उदबत्ती लागत नव्हती कारण की वारं खूप सुटलेलं होतं. ते उदबत्ती लावली, मी रेडे घेतलेला आहे आणि रेडाने असे छान 5 असं फेरे मारते. तर तुम्हाला माझे असे ब्लॉग पाहायला आवडतील का, मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इकडं पूजा कशी असते ती पण नक्की कमेंट करून सांगा. आणि मी असे 5 वेडे मारले आहेत त्या दोऱ्याचे. तसे 5 वेडे मारून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता वेडे मारून झालेले आहेत 5 दोऱ्याचे. त्याला थोडं दूध व्हायला आहे, त्याला आणि नागदेवताला आणि असं. आणि पुन्हा मी तशीच घरी आले, पण साडी बदलली आणि मी शाबूचे वडे दूधखीर खात आहे. तुम्ही शाबूचे वडे आणि दूधखीर खात आहे. तर असा होता माझा व्हिडिओ. थँक्यू.